राम राम मंडळी, आजचा ब्लॉग आपल्यासाठी खूप खास आहे. कारण दिवस रात्र एक करून रक्ताचं पाणी करून भळभळ घाम गळून 3 वर्ष मेहनत केली आणि त्या 3 वर्षाचं मेहनतीचं फळ आज आपल्याला भेटणार होतं. मग काय, फळ प्राप्त करण्यासाठी आपला घोडा तयारच होता. आपल्या घोड्याला लगाम लावलो आणि निघालो. हे आपलं शंकरनगर, हजारो तरुणाचं काळीज, हे आपलं कॉलेज. इथंच आपण 3 वर्ष तपश्चर्या केली आणि त्याच तपश्चर्याचं फळ आता आपल्याला मिळणार होतं. कसं काय कॉलेज? नाद करते काय, यालाच लागते. आम्ही ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे डॉक्टर मिनलताई खदगावकर यांचं सुद्धा आगमन झालेलं होतं आणि कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात झाली. सगळ्याचं मनोगत सुद्धा झालं. मग काय, 3 वर्ष झालं दिवा लावून डोळ्यात तेल टाकून अभ्यास केलेल्या सर्व होतकरू विद्यार्थ्याला त्यांचं फळ आज त्यांना मिळणार होतं. तुम्हाला विचार पडत असेल, हे फळ म्हणजे असं कोणतं फळ? म्हणजे फळ म्हणजे जे आपण 3 वर्ष घासून घासून अभ्यास केलो, त्या 3 वर्षाची जी आपण डिग्री काढली, आज त्याचं सर्टिफिकेट आपल्याला भेटणार होतं आणि त्यामध्ये आपला सुद्धा नंबर लागला. थाटात एंट्री मारून आपण सुद्धा आपलं फळ प्राप्त केलं. पण घराकडे निघालो. घराकडे जाते वेळेस पोटात भगभग करत होतो. हॉटेलमध्ये गेलो, 2 डोसे सडकून खाऊन घराची वाट धरलो. मग काय मित्रांनो, आपला ब्लॉग इथं संपला. पुढचा ब्लॉग पुढे पाहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.